गुड मॉर्निंग. आजची सकाळ थोडासा लेझी ब्रेकफास्ट, ते म्हणजे मी याचा टोस्ट बनवणार होती. म्हणजे बघा, सँडविच आहे एक प्रकारचा. एक बिस्किट घ्यायचा आणि त्याच्यावरती पीनट बटर लावायचा, आणि पीनट बटर आणि बिस्किटचा कॉम्बो एवढा टेस्टी लागतो ना, खरंच. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हेल्दी फॅट्स भेटतात, प्रोटीन भेटतं आणि तुम्ही फुलफिलसुद्धा होता. दिस इज बेस्ट सोर्स. पीनट बटर खूप चांगलं आहे, म्हणून हे मी एन्जॉय केलं. त्यानंतर मी थोडा वेळ विचार करत होते, जे मी विचार करते कंटेंट करायचा तो कसा होईल, त्याच्यावरती मी काय वर्क करू शकते. कारण की त्याच्याचमुळे ना हा चष्मा लावायला लागतं. जेव्हा मी कंटिन्यू स्क्रीन वापरते ना, तेव्हा हा चष्मा लागतो. नॉर्मली मला चष्मा नाही लागलेला आहे. मीनवाईल हे एक डाळ शोधण्यासाठी मी सगळा पसारा काढला होता, कारण की ही डाळ मी अजून काही डब्यात भरली नव्हती. एवढे डबे नाहीत माझ्याजवळ, मग जेवढे आहेत त्याच्या हिशोबाने मी मॅनेज करते. आणि ही मसूरची डाळ आहे. आय गेस मी फर्स्ट टाईम ट्राय करते. मी मसूरची डाळ याच्या पहिले कशासाठी माहिती आहे का? ते म्हणजे स्किन केअर करण्यासाठी. याच्याने म्हणजे आपली डेड स्किन निघते म्हणून ती आणली होती, आणि आत्ता मी पहिल्यांदा ही बनवत आहे. मेनवाईज माझे बासमती तांदूळ होते. ओट्स आणून आता महिना होत आला, तरी अजून त्या मुहूर्त बनत नाही. पॉपकॉर्न आहेत, हे सुद्धा बनवायचे आहेत, पण ते आहेतच अजून त्याचं मुहूर्त काही निघत नाही. ज्या दिवशी निघेल त्या दिवशी भेटेल तुम्हाला की बघायला. पण मी फटाफट कांदा चिरून घेतला, आणि त्याच्यामध्ये मी जास्त काही तामझाम करणार नव्हती. कांदा, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकून याला व्यवस्थित आणि माझी एक सवय, मी सगळं हातावरती चिरून घेते. पण अजूनपर्यंत खूप रेअरली असं होतं की माझा म्हणजे बोट कापलं जातं जर माझं लक्ष नसलं तर. आणि इथे मी आंबोशी खाते, आणि ही खरंच खूप टेस्टी आहे खरं बोललं तर. त्यानंतर मी डाळीला फोडणी दिली, आणि मी फक्त भिजून डाळ घेतलेली. याला काही मी सोक बीक काहीच केलं नव्हतं, कारण की मी घाईवर होती. आणि मी याच्याबरोबर बासमती तांदूळ घेतले आहेत, कारण की मला खायचं मन झालं होता. कांदा, डाळ, भात आणि लोणचं, आणि हा वेदर एन्जॉय केला. त्यानंतर हे मला थोडं ऑड वाटत होतं, पण बोलले जाऊ दे, इथल्या इथंच तर जायचं आहे आपल्याला, म्हणजे मावत्यांच्याच घरी जायचं होतं. आणि आजकाल दरवाजे खरंच लागत नाही आहेत, खूप मेहनत करायला लागते. हा आर्यन त्या मांजरीबरोबर खेळत होता. त्यानंतर आम्ही दोघींनी थोडा वेळ टाईमपास केला. मीनवाईल आम्हाला अभ्याससुद्धा करायचा होता, आणि खूप वर्षानंतर हिच्यामुळे मी पेन्सिल पेन हातात घ्यायला लागली आहे. माझी रायटिंग काही चांगली नाही, पण तरीसुद्धा. नंतर आम्ही कलर मिक्स करायला बसलेलो. आर्यनला हा प्रोजेक्ट दिला होता, त्याच्यासाठी आम्ही सगळं करत बसलेलो. पण हे खूप इंटरेस्टिंग होतं, मजा येत होती हे सगळं करण्यामध्ये. त्याच्याच नंतर म्हणजे कलर मिक्स करायचे, वेगवेगळ्या याच्यात लावायचं होतं. माऊला ही पेंटिंग करायची होती. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.